आज आपण इथे आंदोलन केलं, काय नेमकी मागणी होती, काय आश्वासन दिले आझादीकरण? गेल्या 1 वर्षापासून शेतकऱ्याने जो NCCF-ला कांदे दिलेले आहेत, तर त्या कांद्यामधले साधारणतः 125 ते 130 शेतकऱ्यांचे पेमेंट 10% जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये NCCF-कडे बाकी आहेत. एका बाजूला महाराष्ट्र शासन सांगतं बाजार समितीमध्ये कांदा विकल्यानंतर 24 तासाच्या आत पीक विक्री केलेली आहे कांद्याची, तर त्याचा चुकारा घेतला गेला पाहिजे, ते पेमेंट घेतलं गेलं पाहिजे. परंतु NCCF-ला आम्ही 1 वर्षापासून विनंती करतोय की माझ्या शेतकऱ्याचा 10% जी कपात करून ठेवलेली आहे तुम्ही, तर ही तातडीने दिली गेली पाहिजे. वेळोवेळी निवेदनं दिली, जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही गेलो, जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा ते आम्ही आंदोलनं केली आणि आजपर्यंत ते टाळाटाळ शेतकऱ्यासाठी पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतायत. एका बाजूला आज बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातला शेतकरी अक्षरशः रडतोय. काही लोकांनी तर पॉयझन घेण्याचा सुद्धा आता प्रयत्न केलेला आहे. 1-2 शेतकरी इथे ऍडमिट सुद्धा आहे नाशिकमध्ये. परंतु यांचा शेतकऱ्याबाबत जो विचार करण्याची धारणा बदललेली आहे ही सगळ्यात चुकीची आहे. आज 5 रुपये 3 रुपये किलोने कांदा आम्ही विकतोय. चहाचा ग्लास सुद्धा तुम्हाला 10 रुपयाने भेटतो आणि आमचा कांदा 3 रुपये किलोने 4 रुपये किलोने जातोय. ही सगळ्यात वाईट परिस्थिती या दिवाळीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्याची या शासनाने केली, त्याचा निषेध केलेला आहे या ठिकाणी आणि NCCF-च्या कार्यालयाला कुलूप ठोकून आणि त्या ठिकाणी आमचा रोष त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. विश्वास पाटील म्हणून PI आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासित केलं, चर्चा करून 20 तारखेच्या आत हे शेतकऱ्याचं पेमेंट आम्ही देऊ असं त्यांनी आम्हाला आता कबूल केलंय. त्याच्यामुळे आज आम्ही थांबलो. परंतु सोमवारी जर पेमेंट मिळालं नाही तर इथं असंख्य शेतकरी येतील आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.